मंडळी, सिद्धयोगी अभिषेक यांनी आदिगुरु संप्रदाय आणि आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थांची स्थापना केली आहे. ह्या संस्थांअंतर्गत ते गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना निरंतर मदत करत असतात. आणि एक त्यांचं वैशिष्ट्य असं की ते जे ज्ञानार्जन करतात ह्या कुठल्याहीसाठी ते कुठलीही बिदागी किंवा मानधन घेत नाही. नमस्कार दादा, आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार स्वामी शरण. मला सांगा, साधना म्हणजे नेमकं काय? खूप छान सुरुवात झाली आपली. साधना म्हणजे एखादं उद्दिष्ट किंवा आपलं काही ध्येय असेल ते साध्य करण्यासाठी आपण निरंतर कुठले प्रयत्न केले तर त्याला आपण साधना म्हणतो. म्हणजे हे डेफिनेशन झाली. पण मला विचाराल तर माझ्या दृष्टीने मी 2 व्याख्या सांगतो त्याच्या. एक म्हणजे आपल्याला आपले सद्गुरू किंवा आपलं आराध्य आपल्याला सांगतात की साध्य कर, एखादी गोष्ट साध्य कर म्हणजे साधना, ते एक आहे. आणि अजून एक व्याख्या मी याबद्दल अशी लावतो की आपण परमेश्वराचं किंवा आपल्या सद्गुरूंचे साधन होणे म्हणजे साधना, किंवा साधन होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे साधना. म्हणजे निरंतर आपण त्या अभ्यासात राहिलो की त्यानंतर आपण अशा प्रकारे पात्र व्हावं की ज्याने आपला आराध्य किंवा आपले सद्गुरू आपल्याला साधन करतील. तर त्या प्रक्रियेला मी साधना असं म्हणतो. अच्छा, मग ही साधना करणं खरंच खूप अवघड असतं? साधना कोणती करतोय यावर हे डिपेंड करतं. म्हणजे जर समजा आपण सद्गुरूच्या सानिध्यात राहून काही साधना शिकलो आणि फक्त सानिध्यात राहून शिकलो असं नाही, पण दीक्षित आपण झालो किंवा त्यांच्याकडनं टेक्निकली सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि सगळ्याचे शास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय सगळे अर्थ समजून आपण साधना करत असलो तर हे नक्कीच चांगलं. पण एखादी गोष्ट आपण कोणाचं तरी अनुकरण करण्यापुरतं करतोय किंवा ती एखादी आपण सुरुवात केली आहे पण ते अर्धवट सोडून देतोय, असं काय केलं तर ती नक्कीच अवघड आहे. आणि मी छोटंसं एक उदाहरण देतो, म्हणजे ह्या प्रश्नाला सुसंगत राहील असं मला वाटतंय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या संबंधित त्यांच्या चरित्रामध्ये एक उल्लेख येतो की गोंदवलेकर महाराजांना बरेच साधक लोक भेटायला यायचे. आणि साधक म्हणजे देखील तोच की जो साधना करतो तो साधक. तर एक साधक त्यांना भेटायला आले आणि ते मग मी ते दर्शन घेऊन बसले होते. तर गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही नाम थोडं कमी करा. आणि ही विशेष गंमत वाटेल सगळ्यांना की ज्यांनी नामयोगाचा प्रचार एवढा अविरत आयुष्यभर केला त्यांनी, तर ते असं कसं काय म्हणू शकतात. तर त्यांच्या जवळील काही शिष्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही असं कसं काय सांगितलं त्यांना की नाम थोडं कमी घ्या. तर मग त्यांनी सांगितलं, गोंदवलेकर महाराजांनी, ज्यांना अर्थातच योगचक्षू होता, त्यांनी सांगितलं की हे जे कोणी गृहस्थ मला भेटले हे संसारी आहेत, गृहस्थ आहेत, हे यांची कामं सगळी दैनंदिन जीवनातली कामं करत होती आणि त्यांचं काय ते नोकरीला होते एका ठिकाणी. आता त्यांची रिटायरमेंट झाली तर आता त्यांना वेळ मिळाला आहे म्हणून ते आता अचानकच त्यांनी नामस्मरण खूपच वाढवलं आहे प्रचंड. म्हणजे जे आधी अजिबात करत नव्हते ते आता खूप माळा कितीतरी जप करायला लागलेत आणि त्यांचं डोकं दुखतंय. तर ते नाम पचवता देखील आलं पाहिजे असं ते म्हणतात. कारण श्रीराम जय राम जय जय राम, आता हे नुसतं जरी जप म्हटलं तरी हा देखील अग्निबीज आहे, हा पचवता आला पाहिजे. सूक्ष्म ध्यानमध्ये देखील तो आपल्याला पचवता आला पाहिजे. तर हे ते सांगत असताना मग त्यांच्या शिष्यांनी याची शहानिशा करण्यासाठी त्या व्यक्तीला देखील विचारलं बाहेर जाऊन, गोंदवलेकर महाराजांच्या अपरोक्ष, की तुमचं डोकं दुखतंय का? तर ते म्हणाले हो माझं डोकं दुखतंय, मी बोलणार होतं पण मी काय बोललो नाही. तर हे असंच माझं देखील सांगणं आहे की आपल्या सद्गुरूच्या सानिध्यात राहून सद्गुरूच्या मार्गदर्शनाने आपण कुठली साधना करणार असू तर ती खूपच छान. आणि ते अवघड तसं बघायला गेलं तर तसं म्हणजे अवघड नाही आहे. पण होतं काय की आपले भोग किंवा आपल्या मागील अनेक जन्मातले अडचणी आपल्या बाहेर पडायला लागतात. तर ते आपल्याला फेस करता आलं तर साधना नक्कीच अवघड नाही आहे. दादा, सामान्य माणसाला जर आजपासून साधना सुरू करायची असेल तर त्यांनी कशाने सुरू करावी? अर्थातच आपला आता गोंदवलेकर महाराजांचा विषय निघाला त्यावरनं पहिलं मी हेच सांगेल की नामस्मरण हा कलियुगातला तरुणोपाय आहे. आणि त्यामुळे नामस्मरण कशाही प्रकारे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने नामस्मरण करावं. सुरुवातीला नामस्मरण हे वैखरी वाणीने म्हणजे उच्चारण करावं जेवढं शक्य होईल तेवढं. आणि त्याचा स्वर मात्र कमी ठेवावा. स्वर कसा ठेवावा तर आपल्या कानांना ऐकूल एवढा तरी फक्त आपण स्वर ठेवा, खूप मोठ्याने म्हणू नये. मग हळूहळू करत तेच आपण त्याची आवर्तनं भरपूर वाढली, काही महिने गेले की त्यानंतर मध्यमा वाणीमध्ये म्हणजे फक्त ओठ आणि जिभेची हालचाल असं करत करावं.
त्यानंतर मग नामस्मरण पश्यंती वाणी, म्हणजे मनातल्या मनात. आणि ते देखील कधी जर आपल्याला सद्गुरूकडनं नाम दीक्षा झाली असेल, गुरुमंत्र मिळाला असेल तर म्हणजे अजूनच चांगलं. ते युजली गुरुमंत्र हा मनातच नामस्मरण करतात. आणि अशा प्रकारे तुम्हाला दीक्षा कुठली लागू होते ते आहे. आणि मग हळूहळू करत 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 आपलं जे आराध्य आहे तर त्या आराध्याचं शब्दफोड आपल्या आतमध्ये होते. आणि मग आपलं नामस्मरण जे आपण जे करतो आपल्या आराध्य देवताचं, ते मग श्वासामध्ये सुरू होतं. त्याला आपण परावाणी म्हणतो. अजून एक गोष्ट मी सांगेल की नवीन व्यक्ती समजा कोण असतील ज्यांना नामस्मरणाच्याच रिलेटेड अजून एक साधना आहे ज्याला तन्मात्रा साधना म्हणतात. बरं. तन्मात्रा म्हणजे पंचतन्मात्रा आपण ऐकले असतील, ज्ञानेंद्रिय ज्यांना आपण म्हणतो. तर यांच्याशी संबंधित असलेलं आपलं ही साधना आहे की आपण एकच नाम उच्चारण करत असताना 5ही तन्मात्रा ज्या आहेत त्यांच्यामध्ये प्राणप्रवाह सुसंगत कसा व्हावा यासाठीची ही साधना अतिशय सोपी आहे आणि तुम्ही ऐकली देखील असेल सगळ्यांनीच. यामध्ये काय आहे की आपण एखादं आपल्याला गुरुमंत्र जर सद्गुरूकडनं मिळाला असेल तर अजूनच चांगलं. आपल्याला जो मंत्र मिळाला आहे तो आपल्याला जो आवडतो तो किंवा आपल्या आराध्य देवताचा, ते आपण उच्चारण करत करत पेनने किंवा पेन्सिलने आपण त्याचं लिखाण करावं एखाद्या पुस्तकामध्ये. आणि ते पुस्तक आपण वेगळं त्यासाठीच ठेवावं, नामस्मरणाची वही. आपण ते हाताने लिहावं, आपण उच्चारणही करावं. तर ह्याच्यामध्ये घडतं काय, हाताने लिहितो यामध्ये स्किनचा वापर होतो, आपण उच्चारण करतो जिभेचा वापर करतो, आपण जे उच्चारण करतोय ते आपण आपल्या कानाने देखील ऐकतो त्यामुळे कानांचा वापर करतो, जे लिहितोय ते डोळ्याने बघत लिहितो त्यामुळे डोळ्यांचा वापर झाला. आणि गंमत अशी आहे की ह्या 4ही इंद्रियांना आपण एका नामाने आपण ह्यांना बांधलं की 5वं राहिलेलं एकच इंद्रिय येतं ते म्हणजे नाक, म्हणजे श्वसन. मग श्वसन देखील आपलं डीप ब्रिदिंग आपलं सुरू होतं. त्यामुळे ही एक साधना मला असं वाटतं की जर आपण नवीन असू तर पंचतन्मात्रा ही आपली साधना जी म्हणतात ही अतिशय उपयोगी ठरू शकते सगळ्यांना. तुम्ही आत्ता म्हणालात की तुमचे जे आराध्य असतील तर त्यांची साधना तुम्ही नामजप करू शकता, पण आपलं आराध्य कोण हे कसं ओळखायचं? बरं, खूपच छान प्रश्न आहे. बघा, आराध्य आता ह्याला बेसिक पद्धतीने जाऊ की आपल्याला कोणाबद्दल ओढ वाटते, कुठल्या देवतेबद्दल वाटते. बऱ्याचदा कसं होतं की घराण्यांमध्ये देखील अशा परंपरा असतात, पण आपल्यामधले काही गुण असतात की जसं की समजा काहींना बल उपासना करायला आवडते, मग त्यांना मारुती भक्ती आवडतेच. काहींना थोडंसं ऑकल्ट सायन्समध्ये इंटरेस्ट असतो, मग ते काळभैरव किंवा कालीमाता महादेव यांची भक्ती त्यांना आवडते. ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून कुठला उपाय आहे तर ओंकार साधना. आपण रात्री झोपण्यापूर्वी जर आपण ओंकाराचा जप जास्तीत जास्त केला, जास्तीत जास्त म्हणजे असं काही खूप पण करायची गरज नाही, सुरुवातीला 3 किंवा 5 असं आपण म्हणतो आणि नंतर मग 11 किंवा 21 वेळा आपण दीर्घ ओंकार आपण लावला तर त्यामध्ये, आणि ह्यामध्ये पण करणं काय गरजेचं आहे तर फक्त ओंकार लावणं नाही, तर दीर्घ ओंकार लावल्यानंतर जो ओंकार स्वर आपण म्हटलेला आहे किंवा गुंजन केलेलं आहे तर त्याच्या ध्वनीला आपण परत डोळे मिटून आपल्याच स्पंदनांमध्ये फील करणे, आपल्या ऑरांमध्ये त्यांना अजून त्याच ध्वनीला परत फील करणे, त्याच्यामध्ये आपली रिसेप्टिव्हिटी वाढते. आणि मग आपला सूक्ष्मदेह तयार होतो आणि आपला आराध्य स्वतःहून आपल्याला स्वप्नदृष्टांत देतो. आणि त्यानंतर आपल्याला कळतं की आपला आराध्य नक्की कोण आहे. तर ही एक आयडियल सगळ्यांना उपयोगी ही साधना राहू शकते. आपण सध्याच्या काळात बघतो खूप स्ट्रेस आहे, तर साधना मनावर नियंत्रण मिळवू शकते, म्हणजे त्याचा प्रॅक्टिकल अर्थ काय? आता जसं तुम्ही म्हणालात की आता मनावर नियंत्रण, आता ह्याला ना ह्याबद्दलचे एक छोटेसे उल्लेख याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये आहेत बघा, अजून भागवतामध्ये आहे, रामचरितमानसमध्ये देखील सांगितलं आहे की षडविकार तुम्ही ऐकले असतील, षडरिपू आपण ज्यांना म्हणतो, तर यांच्यावर देखील ते म्हणतात बघा की काही जणांचं मत आहे की त्यांना दमन करणे आणि काहींचं मत आहे त्यांना नियंत्रित करणे. माझ्या मते मी म्हणतो की नियंत्रित करणे जास्त चांगलं. मग ह्याच्यात फरक पण सांगतो पटकन. कसं होतं की षडरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. तर यांचा आता प्रत्येकाचा जर अर्थ आपण काढला तर काम म्हणजे कामना, पण काम म्हणलं तर दोन्ही अर्थ, म्हणजे कामना पण आहे आणि वासना पण झाली. पण जर समजा यांचं आपण पूर्णपणे दमनच केलं तर मग संसारी व्यक्तीने हे करणं योग्य नाही आहे, पण यांना नियंत्रित तो करू शकतो. हा एक मुद्दा आहे. काम, क्रोधही असं पण म्हणू शकत नाही की आपल्यावर कुठेतरी संकट आलंय आणि आपण त्यावेळेला क्रोध करायचा नाही, असंही नाही होऊ शकत आहे. आपण क्रोध नियंत्रित ठेवू शकतो की समजा आपल्यावर काही अडचण आली त्यावेळेला तो बाहेर येतो, पण एरवी तो नाही येते.
त्यामुळे इथंही नियंत्रण महत्त्वाचं आहे. काम, क्रोध, लोभ आणि मोह. आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे, लोभ तर खरं ठेवूच नाही कशाचा, पण आपल्या हक्काचं जाणार नाही याची तर आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. आणि लोभ हे मटेरियलिस्टिक म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल असतं, पण मोह जो असतो तो इमोशनल स्टेटवरती आहे. त्यामुळे इथे देखील सेम नियंत्रित आपण स्वतःला ठेवणं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. मद म्हणजे आपण म्हणतो की आळस. तर आळस तर नाहीच असला पाहिजे, असं अर्थातच नाही पाहिजे. पण याचा अर्थ असा देखील नाही की आपण ओव्हर ॲक्टिव्ह राहणे, की अजिबातच स्वतः कुठलेही आपण रेस्ट न होणे, स्वतःला हिलिंग आपलं न करणे आणि आपण कॉन्स्टंट करत राहणे, हे देखील नको आहे. आणि शेवटी येतो मत्सर. मत्सर तर नाहीच पाहिजे. मत्सर म्हणजे जेलसी, ती पण नको आहे. त्यामुळे या मी मगाशी काय ग्रंथांचा उल्लेख केला, यामध्ये दिल्याप्रमाणे जर आपण या षडविकारांना नियंत्रित केलं तर फार चांगलं. तर हे शेवटी तेच की या साधना ज्या आहेत, आपण ज्या कुठल्या साधना करतो, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे पंचतन्मात्रा साधना देखील, त्या आपल्याकडनं ज्या गोष्टीने पाप घडतात, ज्या साधन पाप घडण्याचं काय आहे तर इंद्रिय आहे. तर त्या इंद्रियांना जर आपण संयमित ठेवलं तर साधना आपल्याला मदत करते ह्यामध्ये. मग आपलं मन तसंही नियंत्रित होतंच 100%. आपण ध्यान करतो किंवा योग करतो, रोजची पूजा असते, ह्या सगळ्यापेक्षा साधनं वेगळी कशी? हे बघा, ध्यान साधना किंवा योग साधना ह्या साधना होऊ शकतात, किंवा मंत्र साधना, नामसाधना, या साधना आहेत. पण पूजा हा उपचारांचा भाग आहे. पूजा यामध्ये पंचोपचार, षोडशोपचार असे उपचार आहेत. म्हणजे हे काय आहे, तर आपण आपल्या आराध्यप्रती आपलं किंवा इतर कुठलेही देवता असेल तर त्यांच्याप्रती आपला एक जिवंत भाव आपल्या मनामध्ये आपण आणतो. आणि अर्थातच ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित असावी, म्हणजे मूर्तीचं करत असो आपण तर. आणि मग आपण हे प्रकारे उपचार करतोय, हा आपल्या प्रेमाचा भाग आहे. म्हणजे आपल्या प्रेमाच्या दृष्टीने आपण त्यांना कसं करावं हे आपल्यावर डिपेंड करतं. पण साधना हा जो भाग आहे, आता समजा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे योग आहे, योग साधना होऊ शकते. योग मार्गामध्ये अनेक प्रकारच्या साधना दिलेल्या आहेत. तसंच बेसिक आपण म्हटलं तर मग नामसाधना होऊ शकते, नामस्मरणाची. ह्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत नामस्मरणाचे. आणि जपयोग वेगळा आहे, ज्यामध्ये संकल्पित जप असतात, पण त्यामध्ये कुठल्या स्वरामध्ये जप करायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. असे साधना वेगळी राहतेच या बाबतीत. कारण साधनेमध्ये शेवटी मी सुरुवात केल्याप्रमाणे की आपल्याला काहीतरी उद्दिष्ट साध्य करायचं आहे. पण अर्थातच इकडे आपल्याला स्वतःला नियंत्रित देखील करायचं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. पण पूजा हा भाग वेगळा आहे साधनेपेक्षा. एखाद्या माणसाने नियमित साधना केली आहे, तो निरंतर अगदी न चुकता गोष्टी करतोय, तर त्याला होणारे 3 मुख्य फायदे काय आहेत आत्ताच्या मटेरियल जगात? ओके, अगदीच म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती की जो नव्याने येतो यामध्ये. बरं, नव्याने जरी कोणी आलं ह्यामध्ये, तर सगळ्यात पहिलं मी म्हणेल की त्यांचे आभामंडल स्वच्छ होतात. आभामंडल ज्याला आपण ऑरा म्हणतो सोप्या भाषेत. तर त्यांचे आभामंडल किंवा ऑरा ही यांचे ब्लॉकेजेस पहिले जे असतील तर ते पहिले त्याचा निचरा होणार. आपल्यामध्ये ना जडत्व भाव असतात बऱ्याच लोकांमध्ये. असे काही लोक असतात बघा की ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला खूपच ड्रेन फील होतं. हो, ड्रेन फील होतं. आणि काही लोक असे असतात की ज्यांना भेटल्यानंतर आपण आपोआप हील होतो, हे असं पण होतं. तर त्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर आपले ऑरा जे असतात ते आपले म्हणजे आपलं अस्तित्व एवढ्या पुरतं शरीरापुरतं नाही आहे. शरीराच्या बाहेर सगळीकडे आपले हे ऑरा आणि त्याच्या आध्यात्मिक अवस्थेवर डिपेंड करते की कुठपर्यंत ते विस्तारले. काही लोक एकमेकांना भेटल्यानंतर किंवा सगळे लोक एकमेकांना भेटले की त्यांचे ऑरा इंटरसेक्ट होतात. त्या इंटरसेक्शनमध्ये एनर्जी आणि व्हायब्रेशन्स सगळे एक्सचेंज होतात. तर हे पहिलं कमी होतं साधनेमध्ये. कारण युजली आपण सगळीकडनंच मग कलेक्ट करायला लागतो. तर हे कमी होतं, ऊर्जेचा स्तर आपला वाढतो. आणि मी म्हणेल की आपल्यामध्ये समाधान वाढायला लागतं. आपल्यामध्ये समाधान वाढायला लागलं की आपल्याला लक्षात येतं की आपण जसे आहोत तसे शांत असलेलंच बरं, असं मला वाटतं. कारण हे फायदे मला वाटते की सुरुवातीला तर नक्कीच येतात आपल्याला. ऊर्जेचा स्तर वाढला की आपल्याला जाणवतंच हे सगळं. आजच्या जगातला कळीचा मुद्दा म्हणजे स्ट्रेस. तर स्ट्रेस कमी करण्यासाठी कुठली स्पेसिफिक अशी साधना आहे? साधना नाही आहे, पण मी म्हणेल की कुठलीही साधना करा, त्याने स्ट्रेस कमी होईलच. पण अगदीच या मुद्द्याला लागूनच मी काही गोष्टी म्हणजे मला असं सांगायचं वाटतात, मी इन्सिस्ट करेन की पहिलं एकदम फायदा होईल अशा गोष्टी म्हणजे मुद्रा. ते इन्स्टंट आपल्याला उपयोग होऊ शकतात. की समजा आता आपण प्रवासात जरी असलो किंवा घरी असलो, आपण 5 ते 10 मिनिट जरी काढले तर पहिली मुद्रा आहे क्षेपण मुद्रा. की आपल्याला समजा
स्ट्रेस खूप आहे किंवा आपल्याला काय म्हणू आपण आपल्यामध्ये ट्रॉमा जरी असला काही वर्षांचा वगैरे किंवा आपण खूपच स्ट्रेसफुल आपला दिवस गेला आहे अख्खा, निगेटिव्ह विचार येतात, तर क्षेपण मुद्रा नावाची ही मुद्रा आहे. आपण हात असे सगळे घेतो आणि पहिलं बोट बाहेर काढतो, हात असं ठेवतो. ही आहे क्षेपण मुद्रा. क्षेपणचा अर्थ असा आहे की आपण बाहेर काढतोय क्षेपण, तर ते बाहेर सगळा निचारा व्हायला लागतो, रिलॅक्स बसायचं असं. ही एक आहे. दुसरी मुद्रा आहे विषहरण मुद्रा. ही देखील माझी एक फेवरेट आहे, कारण यामध्ये याचा एक फायदा असा आहे, विषहरण म्हणजे आपल्यामध्ये जे काही टॉक्झिन्स आहेत त्यांनाच पहिला आपण बाहेर काढतो. याच्यामध्ये निचारा कशाचा होतो, तर आपण आपली फिजिकल बॉडी, मेंटल अँड इमोशनल बॉडी आणि स्पिरिच्युअल बॉडी ह्या सगळ्याच गोष्टीचं आपण डिटॉक्सिफिकेशन करतो. आणि ह्याला डिटॉक्सिफिकेशन मुद्रा देखील म्हणतात. अंगठा ह्या 2 बोटांच्या मध्ये असं घेणे आणि हात असा आपण रिलॅक्स ठेवतो. ही मुद्रा करून जर आपण आडवे झोपलो जरी तरीही चांगलं, म्हणजे झोपेमध्ये देखील आपले जेवढे टॉक्झिन्स बाहेर पडतील तेवढं चांगलं, म्हणजे सर्वसामान्यांना जमव ह्या हिशोबाने मी सांगतोय. त्या व्यतिरिक्त उत्तराबोधी नावाची मुद्रा आहे. तुम्ही सगळ्यांनी आजकाल बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, असे काही जण बसतात. तर ही उत्तराबोधी मुद्रा आहे, पण ही ॲक्च्युअल मुद्रा अशी आहे, म्हणजे मणिपूर चक्रापाशी हिला केंद्र करायचं आणि असं थांबतो आपण. ही उत्तराबोधी मुद्रा आहे. जेवढ्या वेळ ध्यान असं लागेल तेवढं चांगलंच, नंतर मग असा हात ठेवला तरी चालेल. पण उत्तराबोधी म्हणजे काय, उत्तर म्हणजे वरचा बोध होणे, त्याला उत्तराबोधी आपण म्हणतो. याच्यामध्ये ह्या मुद्रेचा एक फायदा असा आहे की स्ट्रेस तर कमी होतोच, निगेटिव्ह एनर्जीज किंवा निगेटिव्ह फोर्सेसचा त्रास होतोय, किंवा बऱ्याचदा असं होतं बघा आपल्याला सायकिक अटॅक्स होतात. काही लोक असे असतात की जे आपल्या समक्ष आहेत, ते आपल्याकडे बघत नाही आहेत, ते आपल्याशी बोलतही नाही आहेत, पण त्यांच्या सानिध्यामध्ये दडपण आल्यासारखं होतं. तर त्यावेळेला ही मुद्रा आपल्याला खूप उपयोगी ठरू शकते. ही एक मुद्रा आहे. त्या व्यतिरिक्त देखील अजून काही मुद्रा आहेत की मूर्ती मुद्रा आहे नावाची एक मुद्रा आहे. त्यामध्ये हात आपण सगळी बोटं अशी घेतो, करंगळी बाहेर काढतो आणि असं रिलॅक्स बसतो. ह्या मुद्रेचा मी अनुभव सगळ्यात पहिला असा घेतला आहे की आपल्यामध्ये आनंद वृद्धी होते. आपल्याला काहीतरी असं जाणवतं की एनर्जेटिक फील होतं, जाणवतं की आपल्यात आनंद वाढतोय. त्यामुळे ह्याने पण स्ट्रेस कमी होतो. मुद्रा तर झाल्यास या व्यतिरिक्त देखील मी एक, म्हणजे तुम्ही इन्सिस्ट करत असाल तर मी एक ब्रीदिंग टेक्निक सांगतो. त्यामध्ये असं आहे की म्हणजे एकदम सिम्पल की सगळ्यांना जमेल असं, कारण धावपळीच्या जगात सगळ्यांना वेळ काढता येईलच लगेच असं नाही. रात्री झोपताना पहिलं आपण काय करायचं, तर आपण आडवे झाल्या आपण ब्रीदिंग टेक्निकमध्ये बेसिक हे लक्षात ठेवायचं की इनहेल, झोप लागेपर्यंत इनहेल 4 काउंट्समध्ये करायचं आणि एक्झेल 6 काउंट्समध्ये करायचं, असं करायचं. यामध्ये जर समजा कुंभक, म्हणजे यामध्ये आपण श्वास रोखून धरतो, कुंभक जो आहे त्याला आपण 3-3 काउंटमध्ये केलं तरी चालतं. आंतरिक कुंभक, बाह्य कुंभक. आपण आडवे झालो, श्वास घेताना आपण मनातल्या मनात 4 अंक मोजले, 3 अंक मोजत आपण श्वास रोखून धरला. श्वास सोडताना मनातल्या मनात आपण 6 अंक मोजले. परत श्वास सोडल्यानंतर परत बाह्य कुंभक, श्वास घेण्यापूर्वी परत 3 अंक आपण मोजले. असं करत करत आपण श्वास घेताना 4 अंक, सोडताना 6 अंक, असं मनात मोजत राहिलो तर हळूहळू करत आपण रिलॅक्स फील करतो. काय होतं की एक गोष्ट तुम्ही कॉमनली बघताय सगळ्यांना, आणि हे गरजेचंच आहे की हार्ट रेटवरती आता सगळे लक्ष देतात आणि फोकस करतायत आता की हार्ट रेट कमी होणं गरजेचं आहे. लोकांचा हार्ट रेट खूप वाढत चालला आहे, पण हार्ट हील करण्याबद्दल कोण बोलत नाही आहे. तर त्या हिलिंगबद्दल मी आता सांगतोय की हार्ट रेट कमी व्हावा यासाठी एक्सरसाइज आपण करतोय, बॉडी ॲक्टिव्ह ठेवतोय, पण हार्ट हील देखील व्हावं, कोलेस्ट्रॉल आपलं कमी व्हावं सगळ्यांचंच, आणि प्रत्येक आपल्या ऑर्गनमध्ये देखील स्ट्रेस आहे तो देखील कमी व्हावा, त्यासाठी हे एक टेक्निक आहे. बाकी ओंकार साधना आहे, अजून बऱ्याचशा काही आसनं वगैरे आहे, स्ट्रेचिंग आहे, त्याने देखील स्ट्रेस कमी होऊ शकतो. असं म्हणतात की साधना केल्याने तुमची जी चक्र आहेत ती ॲक्टिवेट होतात, पण म्हणजे नेमकं काय होतं की जसं मगाशी मी ऑरांचा विषय काढला, आपले आभामंडल जे आहेत ते स्पंदनं रिसीव्ह करायला लागतात, रिसेप्टिव्हिटी वाढते, आणि मग सगळे व्हायब्रेशन्स जे आपण ज्या प्रकारे, आता कसं होतं की आपण जे बोलू, आपण ज्या शब्दांचं उच्चारण करू, त्याच्यामध्ये देखील 3 गुण असणार आहेत. प्रकृतीमध्ये प्रत्येक वस्तू, जीव, सगळ्यांना 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. तर आपण ज्या तत्वाचं आपण उच्चारण करू, किंवा आपण ज्या तत्वाच्या काय म्हणू आपण त्या फ्रिक्वेन्सीला ज्या प्रकारचे विचार धारण करू, संकल्प धारण करू, त्यालाच इक्विव्हॅलंट आपण एनर्जी किंवा व्हायब्रेशनला आपण अट्रॅक्ट करणार. तर यामध्ये होतं काय, आपण त्या लेवलला, त्या फ्रिक्वेन्सीजला आपले चक्र आपण मॅच करतो, आणि मग त्यानंतर मग आपले चक्र जे रिसीव्ह करायला लागतात एनर्जीज. चक्र म्हणजे वेगळं काही नाही की ते चैतन्य केंद्र आहेत. जसं आपण नाकाने श्वास घेतो तसं चक्र जे आहेत, मुख्य 7 चक्र आपण म्हणतो, तर ते 7 चक्र जे आहेत ते चैतन्य ओढण्याचं काम करतात, आणि चक्र देखील श्वसन करत असतात. चक्र प्राणशक्ती, शुद्ध प्राणशक्तीला घेतात आणि अशुद्ध प्राणशक्तीला बाहेर फेकतात. सप्तचक्र ही कॉन्सेप्ट माहिती आहे, मुख्य
योग मार्गामध्ये दशचक्र पद्धत आहे. बरं, म्हणजे तुम्ही ह्याबद्दल खूप कमी उल्लेख होतो लोकांचा, पण हिमालयन परंपरा जर असेल आणि जेवढ्या आपल्या सद्गुरूंनी शिकवलं असेल त्यानुसार ह्या गोष्टी आपल्याला नंतर माहीत होतात. 7 चक्र तर माहिती आहे आपल्याला, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार. पण याचमध्ये अजून बाकी 3 चक्र देखील आहेत. त्याला सिक्वेन्स न जाऊ आपण, मूलाधार, मग स्वाधिष्ठान आणि मग असतं सूर्यचक्र, ज्याला आपण नाभी चक्र देखील म्हणू शकतो. तर ते आहे नाभीवरच स्थित सूर्यचक्र. ते देखील महत्त्वाचं आहे. ह्या नाभी चक्रालाच काही जण मणिपूर चक्र देखील म्हणतात, पण ते तसं नाही. हे नाभी चक्र वेगळे, त्याला सूर्यचक्र म्हणतात. त्याच्यानंतर येतं मनचक्र, जे मनाचं मुख्य केंद्र आहे. मनचक्र स्प्लिनवर असतं, आपल्या पुढे आणि मागे दोन्हीकडे आहे, आपल्या स्प्लिन ऑर्गनवरती, डाव्या बरगडीच्या इथं. मग येतं मणिपूर चक्र, मग अनाहत चक्र, मग विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, मग ललाट चक्र हे मध्ये असतं इकडे, आणि मग सहस्त्रार. असे टोटल 10 चक्र असतात. आणि मग हे 10च्या 10 चक्र एकमेकांना काय म्हणू आपण कनेक्ट होतात, आणि मग ऊर्जा खालीवर फिरायला लागते. आणि यामध्ये पण क्लासिफिकेशन आहे की खालचे चक्र, मधले चक्र, वरचे चक्र, मग त्या इक्विव्हॅलंट रेशोमध्ये सगळ्या फ्रिक्वेन्सीज जातात. एक बेसिक तुम्हाला सांगतो मी आता, एक अंकाबद्दल सांगतो तुम्हाला की 369 ह्या अंकाबद्दल बरेच जण म्हणतात की हा खूप, काही जण म्हणतात लकी नंबर आहे, आणि काही जण म्हणतात हा पॉवरफुल नंबर आहे. माझं म्हणणं हा पॉवरफुल नंबर आहे. तर कसं आहे, तर आता तुम्ही गंमत बघा, जेव्हा एखादी व्यक्ती साधना करते आणि याचा सप्तचक्रांवर परिणाम होतो, तर तो कसा होतो, तर जेव्हा मूलाधार चक्र, आता समजा आपलं मूलाधार चक्र बॅलन्स्ड झालं एनर्जीच्या व्याख्येनुसार, आणि त्यानंतर त्यामधून काही फ्रिक्वेन्सीज, आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीजला ते कनेक्ट झाले, तर त्याचं फ्रिक्वेन्सी हर्ट नंबर कुठला आहे, तर 396. ठीक आहे. 396 फ्रिक्वेन्सी हर्ट्सला मूलाधार बॅलन्स्ड होतं. तसंच अनाहत चक्र, आता मी हे खालचं चक्र सांगितलं, आता मधलं चक्र म्हणजे अनाहत चक्र हे 693ला फ्रिक्वेन्सी हर्ट्सला बॅलन्स्ड होतं. इथे पण 369 आलं. आणि त्याच्याच आता एकदम टॉपचं वरचं सहस्त्रार चक्र हे 963 फ्रिक्वेन्सी हर्ट्सला ते बॅलन्स्ड होतं. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगतो, ऑरा, आपले जे कम्प्लीट ऑरा म्हणजे इनर हेल्थ ऑरा, आउटर ऑरा, हे सगळे ऑरा एकदम न्यूट्रलाइज झालेत, की ज्यामध्ये जडत्व काही नाही आहे, तुम्ही फ्री आहात, माइंडमध्ये काहीच विचार नाही. त्यावेळेला बऱ्याच जणांचे ऑरा जे असतात त्याबद्दल काही जण, म्हणजे अशी एक व्याख्या, काही जण टर्म असं काही जण लावतात त्याला, की ऑरा इज इक्विव्हॅलंट टू 369 असं काही जण म्हणतात. तर 369 हा पण एक फार जादुई नंबर आहे असं माझं म्हणणं आहे, की अशा प्रकारे अंक देखील आपल्याला साथ देतात, आणि होतं, हे मॅच होतं, आणि मग हळूहळू आपल्याला जसं असं सगळं आपलं आयुष्य हार्मोनियस वाटायला लागतं. ह्या 7 चक्रांवर असं म्हणतात की विशिष्ट देवता विराजमान असतात, तर त्या कुठल्या आहेत? मूलाधार चक्र यामध्ये गणपती देवतेचं अधिष्ठान आहे. आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो बघा, त्वं मूलाधारो स्थितोसी नित्यम, हे आहे. आणि याला म्हणजे गणपती जो आहे, गणपतीच्या संबंधित आपण उपवास कुठल्या दिवशी करतो, तर चतुर्थीला. तर अमावस्येपासून 4था दिवस आणि पौर्णिमेपासून 4था दिवस म्हणजे चतुर्थी, 4था दिवस. आणि गंमत अशी आहे की मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या आहेत. मग स्वाधिष्ठान चक्रामध्ये आहे ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेव जे आहेत यांची आपण सनातन संस्कृतीनुसार त्यांची थेट पूजा होत नाही. त्यांची पूजा किंवा त्यांची भक्ती होते ब्राह्मी, जे म्हणतात ब्राह्मी पंथ, त्याच्यामध्ये यज्ञ, संस्कार आणि सूक्त आहेत, वेद आहेत, त्याच्यानुसार होते भक्ती. पण असं म्हणतात की त्याची भक्ती का नाही करत, तर हे सगळं आपलंच स्वरूप आहे असं आपण समजतो, की हे गणपती किंवा हे सगळे जे काय आहेत त्यांचेच आपण स्वरूप आहोत सगळे. तर ब्रह्मदेवाची भक्ती होत नाही याचा अर्थ काही जण फिलॉसॉफिकली असं सांगतात की कॉन्स्टंट निर्मिती करणे, म्हणजे सगळं हे पण हवं आहे, ते पण हवं आहे, मला ते पण हवं आहे, तर हे हा अभ्यास न करणे, म्हणून काही जण ब्रह्मदेवाची भक्ती करत नाही असं म्हणतात. पण मग यामध्ये आलं काय शेवटी, तर षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यावरती विजय मिळवणे. स्व अधिष्ठान म्हणजे स्वाधिष्ठान. तर त्यासाठी स्वाधिष्ठान चक्राच्या 6 पाकळ्या आहेत. मूलाधारचं एक सांगायचं राहिलं, मूलाधार म्हणजे मूळ आधार, आपला मूळ आधार आहे तो. त्यामुळे पहिलं चक्र मूलाधार, दुसरं स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान, इकडं ब्रह्मदेव. तिसरं चक्र येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे काय, तर मणी म्हणजे 2 व्याख्या येतात. मणी म्हणजे रत्न आणि किंवा रत्नाचं केंद्र, किंवा मग काही ठिकाणी येतं की अग्नी केंद्र, आणि म्हणजे मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्र जे आहे याच्यामध्ये आहे विष्णुदेव. भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत.
तर दशावतारांचं प्रतीक म्हणून मणिपूर चक्राला 10 पाकळ्या आहेत. आणि गंमत बघा, मगाशी मी सांगितलं जसं अग्निकेंद्र जर आपण म्हटलं तर आपल्याला जी भूक लागते तर ती जठरामध्ये जाणं लागते, आणि जठराच्याच बरोबर स्थानावरती आपलं मणिपूर चक्र आहे. त्याच्यावर आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र जे आहे त्यामध्ये भगवान शंकरांचा वास आहे. भगवान शंकरांचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर 12 ज्योतिर्लिंगांचं प्रतीक म्हणून अनाहत चक्राला 12 पाकळ्या. मग त्याच्यावर आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्राबद्दल गंमत आहे की काही जणांचं मत आहे की तिकडे इंद्रदेव यांचा वास आहे, काही जणांचं मत आहे तिकडे कृष्णाचा वास आहे. तर बऱ्याचशा योगिक परंपरेमध्ये असं मानतात की जेव्हा आपण सद्गुरूकडनं कुठलीही साधना घेतो किंवा सद्गुरूकडनं दीक्षा प्राप्त करतो तर त्यावेळेला आपल्याला ही बाधा राहत नाही. आपण शरीर देखील बघितलं तर ही बॉटल नेक झालं आपलं, आणि इकडून वरचा मार्ग थोडासा बारीक झाला. म्हणजे सगळ्यांनाच हे शक्य होईल असं नाही. तर इथे मग होतं काय, तर इंद्रिय जय, इंद्र देवता जो आहे तर ते आहेत इंद्रियांचं दैवत. म्हणजे इंद्रिय जय झाल्यानंतर मग आपल्याला इथून वरचा मार्ग सुलभ होतो. त्याच्या जागी मी कृष्णाचा उल्लेख करेल की कृष्णाच्या 16,000 गोपिका किंवा षोडश कला परिपूर्ण कृष्ण आपला. तर त्यामुळे आपल्या विशुद्ध चक्राला 16 पाकळ्या आहेत. आणि मग वर येतो आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे गुरुतत्वाचं केंद्र म्हणजे किंवा दत्तात्रय यांचं आपण स्थान म्हणू शकतो. याला 2 पाकळ्या आहेत. त्याला बीज आहे हम आणि क्षम, आणि मध्ये आहे द्राम, हा बीज आहे. इकडे दत्तात्रयांचं स्थान, आणि किंवा मी याला असं म्हणतो की हे अनघा दत्तात्रयांचं स्थान. त्यामुळे याला 2 पाकळ्या, आणि तेच इथेच आपलं सगळं जंक्शन होतं 3 नाड्यांचं, मुख्य 3 नाड्या. त्यामुळे ह्याला 2 पाकळ्या. आणि वर आहे सहस्त्रार चक्र. सहस्त्र म्हणजे 1000, अरा म्हणजे पाकळ्या. तर 1000 पाकळ्यांचं चक्र म्हणजे विश्वरूपाचं स्थान. विश्वरूप जे आपण जाणतो सगळे की अर्जुनाला जे कृष्णाने रूप दाखवलं ते विश्वरूप. ओम नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारिणे नमः. ज्याची सहस्त्र मुख, सहस्त्र पाय, सहस्त्र हात आहे, सहस्त्र नामांनी त्यांचा जयघोष केला जातो, तर त्यांना आपण नमन करतो. म्हणजे थोडक्यात मी अर्थ सांगितला. तर ते विश्वरूप त्यांचं हे सहस्त्रार चक्राचं स्थान आहे. तर अशा प्रकारे हे सगळे देवता आपल्यामध्ये असतात आणि ह्याचे तत्व देखील असतात. मग ह्या चक्रांचे म्हणजे जेव्हा हे ॲक्टिवेट होतात तर याचे शारीरिकदृष्ट्या कसे कसे फायदे असतात? इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. म्हणजे साधना केली आणि मग शारीरिक फायदे झाले असं नाही म्हणता येणार. पहिलं आपल्याला काही म्हणजे अष्टांग योग पद्धत जर बघायला गेलो आपण तर अष्टांग योगानुसार सगळ्यात पहिले तर यम, नियम, मग आसन आणि मग प्राणायाम. पहिलं आसन करणं आहे म्हणजे फिजिकल एक्सरसाइज. आपल्याला आसन आहे, मग प्राणायाम आहे, त्यानंतर प्रत्याहार, मग ध्यान, मग धारणा, मग ध्यान, मग समाधी. त्यामुळे लगेचच ध्यान होणार नाही. पहिलं आपल्याला बॉडी ॲक्टिव्ह ठेवणंही गरजेचं आहे, हार्ट रेट आपला कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तसं आपण करत असू तर सप्तचक्रांपैकी पहिलं मूलाधार चक्र हे लगेच ॲक्टिव्ह होतं. एकदम सिम्पल आहे त्या बाबतीत ते. आणि मणिपूर चक्र म्हणजे आपली भूक कंट्रोलमध्ये येते, ॲपेटाईट आपला चांगला होतो त्या बाबतीतला, ते एक आहे. शारीरिक स्तरावर म्हणाल तर ह्या सगळ्याचाच काही ना काहीतरी रोल प्ले आहे. पाठ करण्यावरती देखील रोल प्ले यांचा मूलाधार चक्राचा आहे, मागच्या मणिपूर चक्राचा देखील आहे. विशुद्ध चक्राचा म्हणाल तर आपले जे ग्लँड्स आहेत, आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या ग्लँड्स आहेत. म्हणजे जर ॲड्रिनल ग्रंथी, आपण ॲड्रिनल ग्लँड्स आहेत, पिट्युटरी ग्लँड, अजून पिनियल ग्लँड, थायमस ग्लँड, मधले काय काय ग्लँड्स मला आता लक्षात येत नाहीत, पण थायमस ग्लँड एक आहे. तर ह्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांचा संबंध देखील येतो विशुद्ध चक्राशी, स्वादिष्टान चक्राशी येतो. अजून अनाहत चक्राचा म्हणालात तर हार्टशी डिरेक्टच संबंध आहे अनाहत चक्राचा. अजून आज्ञाचक्राचं वगैरे आता म्हणाल इथून वरचं, तर ह्याचा जेवढा संपर्क म्हणजे शारीरिक स्तरावर म्हटलं तर जिथे जिथे जे ऑर्गन आहे त्याच्या जवळ असलेलं चक्र त्याचा तो डायरेक्ट संबंध आहेच. त्या व्यतिरिक्त मग शारीरिक पण, मानसिक पण आणि भावनिक पण असे अनेक यांचे रोलप्ले वेगवेगळे आहेत. म्हणजे जगच वेगळं आहे तसं. कारण शारीरिक आपण जे स्थूल हे जे जग बघतोय त्या व्यतिरिक्त मानसिकमय, भावनिकमय, आध्यात्मिकमय अशी देखील सृष्टी आहे, प्राणमय सृष्टी देखील आहे. तर आपण अतिशय रहस्यमय जीवन जगतोय सगळेजण, कारण एकाच वेळेला अनेक प्रकारचे जग आपण एकाच वेळेला अनुभवतो. त्यामुळे योग मार्ग ह्या बाबतीत आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. तर शारीरिकदृष्ट्या बघायला गेलं तर ह्या सगळ्यामध्येच बदल होतोच. पण मला लक्षात येत नाही की अजून नक्की काय काय सांगू, कारण ह्या खूप गोष्टी आहेत, ह्यामध्ये संपणार नाही. जे म्हणालात ना त्याविषयी थोडं सांगाल की यम, नियम ह्या गोष्टी? अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आता एकदम थोडक्यात सांगतो पटकन की यम म्हणजे काय, तर आपण सोशल जेवढे नियम आहेत किंवा बाह्य जेवढे नियम आहेत त्यांचं पालन करणे.
यम आणि नियम. मग नियम म्हणजे काय, तर स्वतः संबंधित आपल्याला अनुशासन लावणे, आपलं रुटीन, स्टिक टू द रुटीन आपण म्हणतो ते तसं ते. आणि त्यानंतर मग येतं आसन, म्हणजे बॉडी ॲक्टिव्ह ठेवणे. म्हणजे शारीरिक स्तरावर म्हटलं तर आपल्याला आपण त्याचा निचरा करणे पूर्ण. याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, म्हणजे फक्त आसन करणं हे नाही येत, तर एक्सरसाइज करणं येतं. ओके. आणि त्या व्यतिरिक्त बॉडी ॲक्टिव्ह ठेवण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील, की आता समजा शंख प्रक्षालन प्रक्रिया नावाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपण पाणी आणि मीठ हे असं मिक्स करून थोडं थोडं मध्ये सिप आपण पितो. आणि त्यानंतर काही विशिष्ट आपण आसन करत राहिलो की त्यानंतर मग आपलं डिटॉक्सिफिकेशन होतं पूर्ण, सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात. तर हा देखील आसनमधला भाग झाला. यम नियम आसन. मग प्राणायाम. प्राणायाममध्ये अष्टप्राणायाम मुख्य आहेतच, त्या व्यतिरिक्त अनेक प्राणायाम आहेत की ज्यामध्ये कुठली नाडी आपण ॲक्टिव्ह करतोय. तर ह्या सगळ्या नाड्यांना आपण ॲक्टिव्ह करून मग विशिष्ट पद्धतीने प्राण म्हणजे प्राणशक्ती आणि आयाम म्हणजे त्यांना एका विशिष्ट सांगडीमध्ये घालणे किंवा एका विशिष्ट पद्धतीने त्यांना कॅप्चर करणे किंवा फ्लोमध्ये ठेवणे, तर त्याला प्राणायाम म्हणजे प्राणायाम म्हणतो. श्वास आणि प्राण ह्या गोष्टी वेगळ्या जरी असल्या तरी एकत्रच आहेत, एकत्रच फ्लो होतात, त्यामुळे ह्यांना कंट्रोलमध्ये ठेवणे. मग त्याच्या पुढे येतं प्रत्याहार. प्रत्याहारमध्ये आहाराचा पण संबंध येतो आणि त्या व्यतिरिक्त काही बेसिक काही गोष्टी सांगितलेल्या की सद्गुरूने समजा काही विशिष्ट गोष्टी तुम्हाला पाळायला सांगितल्या असतील तर त्या प्रत्याहारमध्ये येतात. आहारही येतो आणि त्या व्यतिरिक्त बाकी प्रत्याहारातल्या काही गोष्टी येतात. प्रत्याहार. मग धारणा म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जेचं केंद्र जे जे आहेत म्हणजे सप्तचक्र, त्या व्यतिरिक्त शरीराची काही स्थानं ज्यामध्ये ऊर्जा त्या पद्धतीने ती ॲब्झॉर्ब करणे, धारणा. मग ध्यान. ध्यानाचेही अनेक प्रकार, मी ध्यानाचे 5 प्रकार बेसिक सांगतो, पण मी जस्ट आता हेच सांगतो की डोळे मिटून साक्ष भावाने म्हणजे शून्य ध्यान, साक्ष भावाने आपल्या विचारांकडे, भावनेकडे, आपल्या इच्छांकडे बघत राहणे. ह्याच्या प्रती मानसिक प्रयत्न न करणे. प्रयत्न आपले शारीरिक असावे, मानसिक नाही करावे. म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला की एखाद्या व्यक्तीने समजा तो एक्झामला गेलेला आहे आणि एक्झाममध्ये त्याने त्याचा पेपर वगैरे चांगला गेला किंवा वाईट गेला, कसं आहे, चांगला जरी गेला किंवा वाईट जरी गेला तर त्याचं कर्तव्य हे होतं की आधी अभ्यास करणे आणि त्यानंतर पेपर झाल्यानंतर विचार न करणे. पण बऱ्याच जणांचा हा एक प्रॉब्लेम असतो की घडल्यानंतर ते कॉन्स्टंट विचार करतात की माझं हे चुकलं का, मी हे नव्हतं करायला पाहिजे का, असं का केलं. तर जे घडलेलं आहे आणि आत्ता जे तुम्ही करताय तर ह्याचा काही उपयोग नाही आहे. पण तुम्ही आता जे प्रयत्न करताय किंवा आता तुम्ही जे कर्म करताय तर ते मानसिक झाले, त्याचा उपयोगच नाही. तर ते हे थांबवणे, वेळच थांबवणे. तर हे शिकतो आपण ध्यानामध्ये. आणि मग येते समाधी, म्हणजे आपला आराध्य म्हणू, आता जे आराध्य नाही मानत हरकत नाही, काही जण शून्यवादी असतात, तर तुम्ही परमशून्याला विलीन होणे किंवा ब्रह्मांडीय तत्वाला एकीकरण, तुमचं एकत्रित होणे, तुमची प्राण ऊर्जा तशी प्रवाहित होणे, त्याला आपण समाधी म्हणतो. मग झालं. म्हणजे थोडक्यात योग मार्गामध्ये म्हणाल तर मूलाधारपासून आपली प्राण ऊर्जा ही सहस्त्रारपर्यंत जाऊन ब्रह्मरंध्राला छेदते, तर त्याला आपण समाधी असं म्हणतो.